पुलिस विभाग की मेजबानी में अब तक का सबसे बड़ा खेल का आयोजन यानी 72वीं अखिल भारतीय पुलिस वॉलीबॉल क्लस्टर 29 फरवरी से शुरू होने जा रहा है। 2 मार्च तक चलने वाले इस अखिल भारतीय खेल आयोजन में देश भर से पुलिस समेत अन्य सुरक्षा एजेंसियों व पैरा सिक्योरिटी फोर्सेस के 3000 से अधिक खिलाड़ी, कोच और अन्य स्टाफ हिस्सा लेने वाले हैं। यह जानकारी शहर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल ने दी है। उन्होंने बताया कि इस आयोजन में वॉलीबॉल के अलावा हैंडबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस और योगासन खेल शामिल है। आपण आज सगळे इथे आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा। पहिल्यांदा आम्ही आपल्याशी भेटतो आणि अजून आनंद होत आहे की स्पोर्ट्सशी रिलेटेड आपण सगळे आहेत, जनरली बाकी पण असतील। तर हे आपला एक महत्त्वपूर्ण एक गेम्स इथे होत आहे 72nd व्हॉलीबॉल क्लस्टर। आणि ह्या क्लस्टरमध्ये 6 खेळ आहे आणि ते ऑल इंडिया लेवलचे आहे। त्याच्यात सगळे देशामधले जे स्टेट्स आहे सगळे त्यांचे स्टेट्स पोलीस जी टीम्स आहेत त्यांचे रिप्रेझेंटेटिव्स, तसेच पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहे त्यांचे पण, जसे CISF, BSF त्यांचे पण खेळाडू याच्यात भाग घेणार आहेत। मग याच्यासाठी जवळपास 2200चे आत्तापर्यंत नाव आलेले आहे, परंतु आम्हाला वाटतं की जवळपास 3-1 हजार लोक इथे येतील। आणि त्याच्यात सध्या 37 टीम्सनी आपल्या नाव इथे आपल्याकडे दिलेलं आहे आणि 37 टीम्समध्ये जे आहे त्यांची जे लॉट्स पाडायचे ते लॉट्स पाडण्याचं काम आमचं चालू आहे। तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था, बाकी इतर व्यवस्था, ते जेवणाची व्यवस्था असो किंवा इतर त्यांचे ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था असो, तर ही सगळी व्यवस्था ही आमचे वेगवेगळे आम्ही टीम्स तयार केलेले, ज्याच्यात ओव्हरऑल सुपरविजनसाठी आम्ही बघतो आहे आपले जॉईंट CP मॅडम आहे, तसेच आपले संजय पाटील जे ॲडिशनल CP ते पाहत आहे आणि त्याचसोबत जे झोनल DCPs आहे ते पण याच्यात इन्वॉल्व झालेले आहेत। हे जे आहे ते एक मोठे आपल्या शहरामध्ये स्पर्धा होती ऑल इंडिया लेवलची आणि याचे जे 6 गेम्स आहे ते कुठे कुठे होणार आहे ते आम्ही प्रेस रिलीजमध्ये सगळे माहिती दिलेली आहे। त्याच्यात व्हॉलीबॉल आणि हँडबॉल हे 2 आपण पोलीस हेडक्वार्टरमध्ये घेतो आहे, पण त्याच्या अगोदर जे इनॉग्रेशन सेरेमनी आहे ती पण आपले पोलीस हेडक्वार्टरमध्ये होणार आहे शिवाजी स्टेडियममध्ये। आणि ह्या जे इनॉग्रेशन सेरेमनी आहे त्याच्यात महाराष्ट्राचे जे आपले ACS होम आहे ती मॅडम येणार आहे आणि ती इनॉग्रेशन सेरेमनी 4 वाजता आपण ठेवणार आहे 29 तारीखला। आणि त्याच्यानंतर जे क्लोजिंग सेरेमनी आहे क्लोजिंग सेरेमनी आहे 2 तारीखला। आणि हे जे सेरेमनी आहे त्याच्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि होम मिनिस्टर आदरणीय फडणवीस सर तेही येणार आहेत आणि ते बाकी जे डिग्निटरीज आहेत ते पण याच्यात येतील। तसेच हे कुठे कुठे होणार आहे आणि कोणती गेम्स याच्यात आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे। जसं व्हॉलीबॉल आणि हँडबॉल सांगितलं, त्याच्यासाठी आपण 4 नवीन कोर्ट्स बनवलेले आहे आपले पोलीस हेडक्वार्टरमध्ये। तसेच योगा पण एक इव्हेंट आहे याच्यात आणि ती आपण अलंकार हॉल जो आहे पोलीस मुख्यालयाच्या तिथे आपण घेतो आहे। बास्केटबॉल पुरुष आणि महिला यांच्यासाठी आपण जवळपास 4 कोर्ट्स घेतलेले आहे। एक कोर्ट जर गरज नाही पडली तर आपण एक कोर्टमध्ये हे करू, म्हणजे 3 कोर्ट्समध्ये। ते बास्केटबॉल पुरुषांसाठी आपण शिवाजीनगर बास्केटबॉल मैदान आहे धरमपेठमध्ये तिथे आपण घेतो आहे आणि महिलांसाठी जे बास्केटबॉल आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ मैदानावर घेणार आहे। तसेच टेबल टेनिसची जी स्पर्धा होणार आहे ते आपण घेतो आहे विभागीय क्रीडा संकुल आहे मानकापूरला तिथे। आणि तसेच सेपाक टेक्रा ही एक जे गेम आहे साऊथ ईस्ट एशियामध्ये फार पॉप्युलर आहे ही गेम, ती गेम आपण विभागीय क्रीडा संकुल मानकापूरला घेणार आहे। तर याचे जे टीम्स आणि खेळाडू येणार आहे जसं मी सांगितलं त्यांची सगळी व्यवस्था आणि त्यांचे आपण हे करतो आहे आणि त्यांची आपण कुठे कुठे त्यांची व्यवस्था केलेली आहे ते आपण सर्वांना
सांगितलेल्या टीम्सला, परंतु आपले इकडचे जे नागरिक आहे त्यांची माहितीसाठी आज मी आपल्याशी विनंती करतो आहे की आपणही आपल्या मार्फतीने जर आपण इतरांपर्यंत पोहोचलो, लोकांपर्यंत पोहोचले आणि स्पेशली जे आपले युवा मंडळी आहे ती किंवा इतर लोक आहेत ते जर आले, त्यांना पण एक इन्स्पिरेशन मिळेल की आपल्या शहरामध्ये असा होत आहे. तसेच ह्या गेम्समध्ये आपले भारताच्या जे रिप्रेझेंटेशन बाहेर एशियाडमध्ये, कॉमनवेल्थमध्ये किंवा ऑलिम्पिक्समध्ये ज्यांनी केलेले असे खेळाडू पण याच्यात येणार आहे. कारण आपले जे टीम्स आहे, जसं मी सांगितलं आपल्याला सेपाक टेक्रा जे आपण नेहमी ते ॲट इंटरनॅशनल लेवलवर आपण जिंकतो आणि SSBची जी टीम आहे ती फार ते हे टीम पण येणार आहे जे वन ऑफ द बेस्ट टीम्स आहे नॅशनली आणि इंटरनॅशनली. मग ही गेम काय आहे, कसे ते खेळतात हे एक नवीन आपल्याला इथे दिसायला मिळेल आणि एक चांगले खेळाडू कसे टीम वृत्तीने खेळतात आणि कसे डिसिप्लिन्ड फोर्सेस जे आहेत ते कसे म्हणजे एक त्यांच्या काम तो आहे युनिफॉर्ममध्ये ते करतात, परंतु जर खेळ आले तर त्या खेळामध्ये कसे ते पार्टिसिपेट करतात, तर कसे स्पर्धा जिंकण्यासाठी हे करतात, हे सगळं आहे. तसे ज्याचे जे आपण लोगोज तयार केले आहेत, तो लोगो आपण बघू शकता, तो आमचा लोगो आहे. तसेच त्याच्यासाठी आपण बाकीची जे साहित्य वगैरे आहे ते आमची तयारी झालेली आहे आणि हे आपला हे मास्केट जे आपण तयार केलेला आहे तो आहे. इथे दिसतो का नाही ना, ते मागे हां ते आपलं मास्केट आहे. तर याचे स्पेशली आपण डिझाईन केलेले जे की आपले नागपूरमध्ये गेम होत आहे, तर संत्रा जो इकडच्या पॉप्युलर आहे तो ह्याप्रमाणे ते सगळे जे येणार आहेत त्यांच्यासाठी मेडल्स, ट्रॉफीज, सर्टिफिकेट्स आणि इतर जे साहित्य ते पण आपल्याला सेंट्रल जे आमची असोसिएशन आहे त्यांच्याकडून आमच्याकडे येणार आहे आणि ती सगळी आम्ही तशी व्यवस्था केलेली आहे. महाराष्ट्र TV 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.